हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा ह्या मॉपचा ना खूप जास्ती फायदा आहे. इतका असं सपाट असल्यामुळे ना जिथे पाहिजे तिथून आपण असं ना पोछा लावून घेऊ शकतो. आणि आज मी सकाळी उठल्या उठल्या म्हटलं चला पहिला आपण झाडू पोछा करूयात, म्हणून इथं कामाला लागले. तर आज मी म्हटलं सकाळी सकाळी छान असं की आपण पोछा वगैरे लावूया. नवीन मॉप आलेला आहे तर जरा छान वाटते ते फरशी पुसायला. जे काम आवडत नाही ना तेही काम आवडायला लागतं ज्यावेळेस आपल्याकडे ना असे काही वस्तू असतात की त्यांना आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं. आणि म्हणून म्हटलं चला आता देवपूजा करूया. आणि देवपूजा करायच्या आधी आज पहिल्यांदा म्हटलं पोछा वगैरे लावू, नाही तर आम्ही दुपारच्या नंतर पोछा लावतो. तर मग लावत होती. आणि ह्या नारळाला कलशावरच्या माझ्या 3 महिन्याच्या वरती म्हणजे 3.5 महिने होत आले होते. आणि मग मला असं वाटलं की खराब झाला की काय, कारण थोडंसं स्मेल आल्यासारखं झालं. याच्या आधी एक आला होता त्याचा बी असा स्मेल येत होता. मग आम्ही म्हटलं कसा सगळ्या घरात पसरला, मग आम्ही तो फोडला नारळ. तर त्याच्यामधून ना असं खराबच नारळ निघाला होता. मला आज वाटलं की असंच काहीतरी होईल. आणि आज मला सकाळ सकाळी इतकं जास्त वाईट आणि गिल्टी फील होतं की मी का गेली तिथे. रोज सानिका देवपूजा करते ना, आज मला काय एवढा हे झालं होतं की मी देवपूजा करायला गेली. कारण हा नारळ ना उगवलेला आहे, बघू शकता आतमध्ये. म्हणजे अगदीच आता एक 8 दिवसामध्येच तरी तो वरती असं हे फुटल्यासारखं झालं होतं. तरी मला असं वाटत होतं की कोंब निघेल एका मनाने वाटायचं. आणि एका मनाने असं का वाटलं की मला की कोंब नाही येणार. आणि मग हे बघा आतमधून नारळ हा उगवलेला आहे. अगदी 8 दिवसामध्ये याचा कोंब असा बाहेर आला असता. आणि मला इतकं वाईट वाटते कारण मी हा ना आमचं कुलदैवत म्हणूनच मी हा नारळ ठेवत असते, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहावेत म्हणून. आणि इतकं वाईट वाटतंय म्हणजे मी सांगूच नाही शकत शब्दात की मला आज कसं तरीच होतंय. सानिकाला पण सांगितलं, म्हटलं आज असं का झालं माझ्याकडून. आणि नारळ वगैरे पण खूप छान आहे आतमधून. पण हा जो उगवलेला आहे ना तर त्याने मग मी तिला असं म्हणते की आता हे असं चिटकवूया आणि ठेवूयात, बघूयात उगवतोय का वगैरे. पण नाही येणार, कारण याच्यामधलं जे आतमध्ये पाणी असतं ना त्याच्यामुळे तो नारळ उगवतो. आता आतमध्ये पाणीच नाही जाणार तर मग असं मी तांब्यावरती ठेवते तर खालून पाणी जाऊ शकतं. पण आता नाही करू शकत. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याचं काय केलं पाहिजे, कारण आता हा नारळ ना खाणं तर मी शक्यच नाही, मला खायची इच्छा नाही होते माझ्याकडून असं झालंय. तर बघूयात आता काय होतंय. आणि अशा गोष्टी का होतात ना काय माहीत, आज वाईट वाटते मला खूप जास्त. आता काय होते तर बघा, बसलं तर आहे. आता कसं ठेवायचं, आता ह्याला हे झालं की बघ ना पाणी राहील का त्याच्यामध्ये, राहू शकते की. तर कोंबाला आम्ही आता प्रयत्न तर करूया आजच्या दिवस तरी, मग कसं होतंय तसं होईल. नाहीतर मग मी 3 महिने झाले ना, मग मी 3 महिन्याला चेंज करते. मग म्हटलं दुसरा ठेवूयात म्हणून साठी केलं नाही बघा. आतमध्ये किती भारी कोंब आलाय. बघूयात प्रयत्न करून ह्याला जर राहिलं उगवला तर ठीकच आहे. नंतर तर हा मातीमध्येच लागतो. थोड्या दिवसच कोंब आल्यानंतर याला ठेवायचा आहे पाण्यात. याच्या आधी ना जेव्हा आपण पार्सल यायचं ना त्यावेळेस मनात एक धाकधूक असायची की आपल्या साड्या जातील का वगैरे. तर पण यावेळेस ना आता असं वाटत नाही, कारण ना मी जेवढा पण स्टॉक घेते ना तर तो खूप छान प्रतिसाद येतो आहे आणि खूप मस्त पटकन सेल आउट होतं आहे. त्याच्यामुळे मस्त वाटते ऑर्डर करायलाही आणि नेक्स्ट स्टॉक मागवायलाही काही वाटत नाही आहे. पैसे इन्व्हेस्ट करायला सुद्धा, कारण खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. आणि खरं सांगायचं तर इतका भारी रिव्ह्यूसुद्धा आहे. एकसुद्धा साडीचा म्हणजे कलांजलीच्या तर नाहीच नाही. एकाही साडीचा अजून असा कोणालाही का आवडली नाही वगैरे असं झालंच नाही. सगळ्यांना क्वालिटी आवडते. तर आमचं साड्यांचं पार्सल आलं होतं. आम्ही आता शेंगा निवडाय घेतल्या होत्या सोप्यावरती. सानिकाला म्हटलं राहू दे, आधी आपण साड्या काढूयात, बघूयात कशा आल्यात. तर याच्यामध्ये टोटली मी सगळा कलांजलीचा स्टॉक घेतलेला होता, कारण खूप प्रेम आहे कलांजलीच्या साडीला. आणि म्हटलं चला कस्टमरला इतके महाग महाग घ्यावं लागते बाहेरून, त्यापेक्षा आपणच स्वतःहून सगळ्यांना अगदी रिजनेबल रेटमध्ये, अगदी कमी रेट आहे 999ला आरीवर्कच्या ब्लाऊजची साडी माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षा अजून स्वस्त तर कुठेच नसेल. आणि जे की क्वालिटी खूप भारी आहे. मी काही साड्या तुम्हाला ओपनही करून दाखवते. खरं तर आज एकच पार्सल आलं होतं, अजून यायचं बाकी होतं बाकीचं. तर ते आलं की मग ते पण मी तुम्हाला दाखवून घेईल. तर इथे मी तुम्हाला कलांजलीची साडी दाखवते बघा. तर हे 1099 वाली आहे बहुतेक. ज्याच्यावर पॅचला बॅकला डिझाईन आहे ना तर ते 1099 वाली साडी आहे. आणि बघा फक्त पीस बघा, फक्त त्याची क्वालिटी बघा. खरंच 2400-2500 3000च्या घरात जातात ओरिजिनल. पण हे ओरिजिनल आहे फिक्कं पडतं, फिक्कं म्हणजे खरंच ओरिजिनलवाल्याचं काठ थोडं कडक येतात. पण ह्याचे एवढे सॉफ्ट काठ आहेत ना की आपण नेसल्यानंतर खूप भारी म्हणजे मऊ मऊ वाटते. आणि ज्या ज्या मागच्या वेळेस मी पेमेंट घेऊन ठेवलं ना तर त्यांचंच आधी मी पॅकिंग करायला घेतलं, कारण
इतक्या जणींनी आधीच पेमेंट करून ठेवलं आहे 15-15 दिवस. तुझा माल जेव्हा येईल तेव्हा येईल, मला तेव्हा साडी दे, पण आताच बुक करून घे, कारण की तू परत लगेच कलर संपतात आणि मग मला मिळत नाही वगैरे असं कमेंट येत राहतात. कमेंट म्हणजे मेसेज WhatsAppला. तर या कलांजलीचा पदर पण बघा तुम्ही कसला भारी आहे. खूप सुंदर साडी आहे आणि बुट्ट्या वगैरे थोड्या चेंज येतात प्रत्येक वेळी, पण मस्तच येते. पहिली होती त्याच्यापेक्षाही चांगलीच येते. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आवडतात साड्या आणि ज्यांना पण आवडतं त्यांना मग मी व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवते, की बाबा हे अशा-अशा आहे. म्हणजे नंतर त्यांना असं नको वाटायला, की आम्हाला ती दाखवली कोणती वेगळीच, दिली कोणती वेगळीच. त्याच्यामुळे सगळ्यांना प्रत्येकाला मी शक्य तेवढं नीट दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर बांधणीचा पण एक पॅटर्न मी यावेळेस ॲड केलेला आहे. तर चला आता पटपट हे आवरून घेते. त्याच्यानंतर ना बाकीचं पण काम आहे अजून बरंचसं. सानिकाचं पण इथं सुरूच आहे, गुड्या वगैरे बनवायचं चालूच आहे. तर आता मी या सगळ्या भरून ठेवते साड्या. तर आज मला परत लाईव्ह घ्यायचा होता, त्यासाठी म्हटलं छान अशी साडी नेसूयात. इतकी सुंदर ही सॅटिन सिल्क मटेरियलची साडी आहे ना, मला तरी प्रचंड आवडलेली आहे. मी माझ्यासाठी एक पिंक कलर केव्हाचा काढून ठेवलेला आहे, तो ओनियन कलर. पण माझ्याच्याने ब्लाऊज शिवणं होत नाही आहे. नाहीतर तो केव्हाचाच मी काढून ठेवला आहे. आणि खूप भारी साड्यावर काय एवढी म्हणजे ना, लग्नात वगैरे जर नेसलं ना, पार्टीवेअर पण लूक जातोय आणि ट्रॅडिशनलमध्ये पण जातोय. एवढी म्हणजे शाईन करते ना, खूपच भारी साडी आहे. मला तर प्रचंड आवडली साडी. चला आता पटकन ना मी साडी नेसून येते. आणि मी घातलेला जंपसूट ना, आता एकदा घातलं ना, मला ते रोज रोज तेच आवडतं आणि आजही मी तेच म्हणजे आजच आला होता मगाशीच, तर तोच मग मी इथं ठेवला आणि म्हटलं चला छान दिसतोय का बघूया. आणि रुद्रेश पप्पा बाहेर गेले होते, त्यांचीच यायची वाट बघत होती, कारण त्यांना दाखवला आणि त्यांना वाटलं की बाबा हा छान वाटतोय, कम्फर्टेबल आहे किंवा काही असं ओव्हर वाटत नाही, तरच ते म्हणतात राहू दे, नाहीतर परत मग रिटर्न टाकायला बरं नाही तर ठेवून मी घ्यायची आणि नंतर ते बोलतात मग नाही, मग ते वेळ घालू पण नाही देत असं होतं. आणि शक्यतो छान वाटला मला, हा फर्स्ट टाईम मी घेतला होता, मस्त वाटला. आणि बांधणी प्रिंटची साडी पण छान आहे बरं का, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पटकन घ्या. 550 फ्री शिपिंग आहे प्राईस फक्त. खूप सुंदर साडी आहे, त्याच्यामुळे पटकन घेऊन घ्या. एकदम डेली यूज जरी केली ना तरी पण लवकर नाही खराब होणार अशातली आहे ह्या मटेरियलची साडी. बाकी मला जंपसूट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. भारी वाटलं मला, तुम्ही सुद्धा ट्राय करा, कारण अशी कधी कधी ना वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. आपण ज्या ह्याच्यामध्ये राहतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आता माझा लाईव्ह घेऊन झाला होता आणि हे 4-5 जणं माझी वाट बघत होती की हिचं कधी होतं आहे, कधी जेवायचं. मग आधी मी काय केलं की जेवले, त्याच्यानंतर मग साडी काढली, त्यानंतर मग आता म्हटलं घड्या घालून घेते. हा पसारा मी उद्यासाठी बिलकुल ठेवत नसते. आणि सोबत मी तर शॉपिंग व्हिडिओ पण आत्ताच बनवलेला होता आणि त्याच्यानंतर लगेचच लाईव्ह घेतला, त्याच्यामुळे डबल काम झालं होतं. जेवण वगैरे केलं, म्हटलं आता हे पहिलं आवरते आणि मगच झोपायचं, तोपर्यंत झोपायचं नाही. किती का उशीर व्हायना झाला आहे, पण हे आवरायचं नाही तर मग उद्या परत संडे आणि संडेवरती सगळं ढकललं जातं. त्याच्यामुळे मग अजिबात हे करायचं नाही. ह्या हिशोबाने माझं चालू होतं इथं पटपट आवरायचं. यावर्षी ना तसं मला गुड्यांच्या साडीमध्ये पण खूप म्हणजे सपोर्ट भेटत आहे. खूप बुकिंग झाले ऑलरेडी आणि इकडं स्टॉक बघा, इतका स्टॉक मी रेडी करून ठेवते ना की त्यातलं परत संपतं. म्हणजे आता आम्ही पॅकिंगलाच घेतलं होतं, तर काही काही गुड्या ना अवेलेबलच नव्हत्या. म्हटलं ह्या कशा काय संपल्या, म्हणजे मी आता असं नाही करत की ऑर्डर आली की शिवते, असं नाही. म्हणजे ती संपायच्या आधीच मी तो स्टॉक रेडी करून ठेवते, जेणेकरून ऑर्डर आली की कस्टमरला पटकन देता येईल. तर माझ्या हातातली साडी जर कोणाला पाहिजे असेल ना तर पटकन बुकिंग करायचं आहे. फक्त 550 रुपये प्राईज बरं का. इतकी सुंदर साडी आहे ना, दिसायला पण खूप मस्त. असं पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे, ते खूप भारी दिसतंय. पदराला पण टसल्स वगैरे आहेत सगळे. आणि खरं ना आता मला खूप मदत भेटते बरं का, म्हणजे काही ना काही काम असं म्हणजे नाही, थोडं असं जरी हेल्प भेटली ना तरी पण आपल्याला किती आराम वाटतो की नाही. तर आता मी एवढंच आवरून मग त्याच्यानंतर आता सानिकाचं चाललं होतं कंटाळा आला आहे वगैरे, पण तिला म्हटलं तरी पण ती आली मदत करायला, म्हटलं मी करते. म्हणजे आपण करत असेल ना तरी
सवय लागते बरं का, खूप सवय लागते वेगळी. म्हणजे आपल्यासोबत एक मेंटल आली होती की संगतीने हे, तर मी सुद्धा अशाच व्यक्तींची संगत ठेवत असते जिथे जिथून ना पॉझिटिव्हिटी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी भेटतात. नाहीतर आता किती वाजत आले होते, 11:30च्या आसपास गेले होते. नाहीतर बरेच जण चला पेंग घालाय, चला झोपायला, तर मी अशी करत नाही. म्हणजे माझं काम संपेपर्यंत मला झोपच येत नाही, पेंग घ्यायचा विषयच येत नाही काम संपेपर्यंत. आणि काम संपलं की मला अशा प्रकारची झोप येते की डोकं फक्त उशीवरती टेकेपर्यंत मी तर गुडूप कुंभकर्णाच्याच लेवलची झोप लागते मला, तर इतकी जास्त लागते. पण ठीक आहे, चला आता आम्ही तर दोघीजण मिळून पटापट सगळं आवरून घेतो. सगळ्या साड्या आम्हाला कपाटाला व्यवस्थित अरेंज करून ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर अजून किचन आवरायचं बाकी आहे. ते केल्याशिवाय तर मला झोपच येत नाही रोजच. पहिलं मी सगळं आवरते आणि त्याच्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेते. तर माझ्या हातात जो पॅटर्न दिसतो ना, तो एक नवीन ॲड झाला आहे. तोही बऱ्याच जणांना खूप आवडला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हवा असेल तर पटकन घ्या. तर फायनली सर्व काही सेट झालेलं आहे आणि आता आवरून पण झालं आहे. तुम्हाला दाखवते कसं वाटते. मस्तपैकी अशी साड्यांची लाईन लावून ठेवली, इकडं काय इकडं काय. कुडींच्या साड्यांचं तर काम सुरूच आहे. आणि सोबत इकडे ड्रेस पण काही रेडी झालेले आहेत वगैरे. आतमधला पसारा तर बघितला ना, तर ही रूम तर शक्यतो मी तुम्हाला दाखवत नाही, पण आज दाखवते. हे बघा, इकडनं पूर्ण ह्या साड्या आहेत ना, तर अर्धे अर्धे ड्रेस रेडी करून ह्या राहिलेल्या साड्या असतात, ज्या की इतक्या आहेत. म्हणजे खूप आहेत, व्हरायटी तर खूप आहे याच्यामध्ये. एवढे सगळे आहेत जे उरलेले राहतात ना, तर असे. आणि तो जो कोपऱ्यातला बॉक्स आहे ना, तर तो पूर्ण इतका मोठाच्या मोठा बॉक्स ना क्रेपच्या अस्तरचा आहे. इकडे कॉटनचा आता विस्कटलंय, कॉटनचं काय मी वरती पण ठेवलंय. तर हे असा माझा छोटासाच बिझनेस आहे. तर हा असा माझा छोटासा बिझनेस आहे. आणि आवाज येतोय कारण कूलर चालू केलेला आहे तिकडे आणि आवाज खूप येतोय. चला तर मग आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.